नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्ती सागर या चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे. गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील हीच महाराजांचरणी प्रार्थना. तुझ्या कृपेची न ये सरी जगत रई कवनास. अध्यक्ष श्री गजानन महाराज, सर्व सेवान्यास श्री गजानन महाराज मंदिर सांगवी पुणे या भक्तांना आलेला महाराजांचा अनुभव आज आपण ऐकणार आहोत. हा सुंदर अनुभव ऐकून तुमच्याही डोळ्यात नक्की पाणी येईल. तर माऊली भक्तांनो, हा अनुभव तुम्ही पूर्ण ऐका. जय गजानन. सांगवी पुणे येथे गजानन महाराज सर्व सेवान्यासतर्फे संचालित श्री गजानन महाराजांचं एक भव्य आणि सुंदर मंदिर आहे. गजानन महाराजांच्या कृपेने आज मला तिथे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. विश्वस्त मंडळातील आम्ही सर्वच कार्यकर्ते आज मंदिराच्या प्रगतीसाठी आणि नित्य नियमाने होणाऱ्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराजांच्या प्रेरणेने एकजुटीने कार्यरत आहोत. मंदिरासाठी कार्य करीत असताना आम्हा सर्वच कार्यकर्त्यांना गजानन महाराजांविषयी काही ना काही अनुभव येत असतात आणि त्यातून आम्ही अधिक श्रद्धाशील होऊन पुढील कार्य करण्यासाठी प्रेरित होत असतो. मला आठवतं, याच वर्षीच्या म्हणजे 2018च्या प्रगट दिनाच्या तयारीच्या निमित्ताने आम्ही ऑक्टोबर महिन्यात विश्वस्तांची एक मीटिंग बोलावली होती आणि प्रगट दिन अधिक चांगला होणे, त्याचप्रमाणे मंदिराच्या पावित्र्य वाढून भक्तिभाव दृढ होण्याच्या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल असा विषय चर्चेत होता. आमचे एक विश्वस्त श्री सावरकर यांनी असा विषय मांडला की शेगावला असे महाराजांचे चांदीचे मुखवटे आहे, तसा चांदीचा मुखवटा आपण तयार करून घेतला तर. हा विषय आम्हा सर्वच उपस्थितांना भावला. पण मग दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक तर त्यासाठी आवश्यक असणारी चांदी आणि दुसरं म्हणजे मुखवटा सुंदर पद्धतीने तयार करणारा कारागीर. मंदिरात भक्त लोक वेळोवेळी महाराजांच्या चरणी समर्पित भावनेने कधी पैसे कधी चांदीच्या लहान वस्तू अर्पण करीत असतात. अशी सर्व बारीक सारीक चांदी एकत्र करून तिला गाळून योग्य पद्धतीने मंदिराने मुखवट्यासाठी तयार करून घेतली. त्या चांदीचं वजन 7.5 किलो भरलं. म्हणजे बऱ्याच अंशी चांदीचा प्रश्न आटोक्यात आला. आता प्रत्यक्षात कारागीर जेवढी चांदी सांगेल तेव्हा काय करायचं ते महाराजांवर सोपवून आम्ही योग्य कारागिराचा शोध घेऊ लागलो. गरज ही शोधाची जननी आहे या उक्तीप्रमाणे आम्ही मुखवटा तयार करणाऱ्या कारिगराचा शोध घेऊ लागलो आणि एक खूप छान आणि आमचा उत्साह वाढविणारा माहिती आमच्या हाती आली. सोलापूरला श्री अनंत एरनकोल्लू म्हणून एक कारागीर आहेत. ते चांदीच्या मुखवट्याचं काम करतात. इतकंच नाही तर त्यांच्या घराण्यातच हे काम पूर्वपार चालत आलं असून त्याचे आजोबा दत्तात्रेय एरनकोल्लू यांनी प्रत्यक्ष गजानन महाराज संस्थान शेगावसाठी चांदीचा मुखवटा तयार केला आहे आणि आजपर्यंत त्यांच्या घराण्यातून शेगावला 5 चांदीचे मुखवटे तयार करून देण्यात आले आहे. आमची जेव्हा अनंत एरनकोल्लू यांच्याशी भेट झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही आजपर्यंत तुम्ही म्हणता तसे चांदीचे एकूण 10 मुखवटे विविध ठिकाणी दिले आहे आणि तशा प्रकारचा मुखवटा तयार करायला तर त्याला निश्चितपणे 3.5 किलो चांदी लागते. तुमच्या मंदिरासाठी आम्ही जर मुखवटा तयार केला तर तो आमच्या हातून घडणारा 11वा मुखवटा असेल. त्यांनी आम्हाला विचारलं, तुम्हाला काय काय हवं आहे. आम्ही त्यांच्याकडे यादी देऊ केली. चांदीचा मुखवटा, एक चांदीचा तांब्या, चौरी, वारा घालण्याच्या चौरीचा दांडा, चौरंगावर चढवण्यासाठी चांदीचा पत्रा आणि महाराजांच्या कमळ पाकळ्यात पादुका. या यादीसह नोव्हेंबर 2017 मध्ये आम्ही त्यांच्याजवळ 7.5 किलो चांदी सुपूर्त केली आणि एरनकोल्लूंचा निरोप घेतला. निरोप देताना त्यांनी आम्हाला सांगितलं, आपण हे काम लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू, पण आमचा एक नियम आहे. महाराजांचं हे काम आम्ही
शुचिर्तभूत होऊन स्नान करूनच करतो. मधल्या काळात संडास बाथरूमला जाण्याचा प्रसंग आला तर काम त्या दिवशी बंद. ते दुसऱ्या दिवशी स्नानानंतरच सुरू होणार. ते ऐकून एका चांगल्या ठिकाणी काम दिल्याचं समाधान आम्हा सर्व मंडळींना मिळून आम्ही पुण्याला परतलो. पुढील महिन्यात कामाची प्रगती पाहण्याच्या हेतूने आम्ही सोलापूरला भेट दिली. तेव्हा पादुकाचं काम पूर्ण झालं होतं. त्या झाल्या होत्या छान, पण आम्हाला त्याचा आकारही लहान वाटला आणि फारच हलक्या व पातळ वाटल्या. म्हणून आम्ही त्यांना त्या नव्याने करण्याची विनंती केली. त्यावर ते गंभीर होऊन म्हणाले, करायला हरकत नाही, पण मग तुम्हाला निदान 900 ग्राम म्हणजे जवळपास 1 किलो चांदी जास्त लागेल. ते ऐकून आम्हीही गंभीर झालो. कारण चांदी आणि घडवणावळ वगैरे लक्षात घेता जवळपास ₹2.25 लाख जास्तीचा खर्च लागणार होता. पण लगेच महाराजांचं स्मरण करून आम्ही असा निर्णय घेतला की हा जास्तीचा भार आपण सर्व विश्वस्तांनी वाटून घ्यावा, म्हणजे कुणाला म्हणावे लागणार नाही. आम्ही अनंतरावांना म्हटलं, ठीक आहे, सध्या तुमच्या जवळून 900 ग्रॅम चांदी त्यात घाला. आम्ही वस्तू घेण्यास येऊ तेव्हा आवश्यक पैसा तुम्हाला देऊ, असा शब्द त्यांना देऊन आणि महाराज सर्व बघून घेतील असं म्हणून मात्र तरीही सामान्य माणूस म्हटलं की चिंता करणारच या न्यायाने काहीसे चिंतन होऊन पुन्हा पुण्यास परतलो. 2018चा जानेवारी उगवला. अनंत एरनकोल्लू यांच्याकडून सर्व वस्तू तयार असल्याचा निरोप आला. 26 जानेवारीला आम्ही सर्वांनी मुखवटा घेण्यासाठी सोलापूरला जाण्याचे ठरवले. सोबतच सर्वांची इच्छा अशी होती की प्रथम मुखवटा शेगावला नेण्यात येईल, नंतर पुण्यात आणला. त्याप्रमाणे आदरणीय शिवशंकर भाऊंशी योग्य माध्यमातून बोलणं करून घेतलं. भाऊ म्हणाले, तुम्ही या, महाराजांची इच्छा असेल तसं होईल. सोलापूरसाठी निघताना प्रत्येकाला जास्तीच्या 900 ग्रॅम चांदीची मनातून कल्पना असल्याने आपला काही सहभाग असावा असं ज्यानं त्यानं ठरविलं होतं. माझ्या मनात विचार आला, आपल्याला हा भार उचलणं महाराजांच्या कृपेने जर शक्य आहे तर आपणच हा भार उचलण्यास काय हरकत आहे. या विचाराने मी एक कोरा चेक खिशात ठेवला. आम्ही सर्व एरनकोल्लू यांच्या घरी पोहोचलो. त्यांनी सर्व वस्तू समोर आणल्या. सर्व वस्तू सुंदरच दिसत होत्या. त्यांनी सात्विकतेचा स्पर्श होता. मुखवटा आम्हाला विलोभनीय वाटला. सर्वप्रथम त्यांनी पादुकाचं वजन केलं. ते सांगितल्याप्रमाणे जास्त भरलं. आता पादुका छान झाल्या होत्या. नंतर बाकी वस्तूचं वजन करून मुखवटा वजन करण्यासाठी ठेवला आणि ते आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. मुखवट्याचं वजन भरलं 2 किलो 600 ग्रॅम, अर्थातच अपेक्षित 3.5 किलोपेक्षा नेमकं 900 ग्रॅम कमी. आम्ही एकमेकाकडे पाहू लागलो. त्यांना म्हटलं, अहो पादुका वजनी करा, असं आम्ही म्हटलं होतं, पण त्यासाठी मुखवटा कमी वजनाचा करा असं अपेक्षित नव्हतं. त्यानंतर अनंत एरनकोल्लू भावविवश झालेत. त्यांचे डोळे भरून आले. ते म्हणाले, अहो हा माझा 11वा मुखवटा. मी त्यात कुठलीही कमतरता ठेवली नाही. जसे बाकी 10 तसंच हा. याचं वजन का आणि कसं कमी भरलं ते महाराजांनाच माहिती. आमचेही डोळे पाणावले. माझ्या तोंडून वाक्य बाहेर पडलं, महाराजांना भक्ताची काळजी, त्यांना आम्हा विश्वस्तांची काळजी, त्यांना अध्यक्षांचीही काळजी. ते ऐकून सर्व माझ्याकडे पाहू लागले. मी त्यांना कोरा चेक दाखवून पुन्हा खिशात ठेवला. एरनकोल्लूंचा निरोप घेतला. आम्ही शेगावसाठी निघालो. महाराजांच्या कृपेने जास्तीची चांदी तर नाहीच लागली, उलट 300 ग्राम चांदी शिल्लक राहिली. आम्ही शेगावला पोहोचलो. भाऊ म्हणाले होते, महाराजांची इच्छा त्या दिवशी शेगावला पहाटे प्रथम अभिषेकाच्या स्थळी आणि वेळी मुखवट्यावर अभिषेक झाला. नंतर खाली समाधी मंदिरात आणि नंतर वर गादीवर आम्ही सर्वांनी बराच वेळ तो मुखवटा तिथे विराजमान असलेल्या याची डोळा पाहिला. शुक्रवार दिनांक 2/2/2018 सांगवी येथे मुखवट्याची रीतसर स्थापना झाली. तेव्हा अनेक लोकांसह आम्ही सर्व तेथे
उपस्थित होतो आणि सर्वच मनातून जाणून होतो की 900 ग्राम कमी भरलेले वजन आणि शेगावला अनअपेक्षित शांतपणे पार पडलेले सोपस्कार हा गजानन महाराजांच्या कृपेचा भाग होता. मी पाणावलेल्या डोळ्यांनी महाराजांना हात जोडले. म्हटलं, मंदिरात येणाऱ्या भक्तांवर सदैव कृपादृष्टी असू द्या आणि तुमचं नाव सतत त्यांच्या मुखी असू द्या. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. माऊली भक्तांनो, तुम्हाला जर हा अनुभव आवडला असेल तर लाईक करा आणि हो, जय गजानन टाईप करा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.